या ठिकाणी ॲडव्होकेट सुनील सावंत यांना मी गोलपीठामधले त्यांनी निवडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. नामांतराच्या प्रदीर्घ लढ्यामध्ये ज्याने आपले योगदान दिलं, शहीद झाले, त्या सर्वांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर या लढ्यामध्ये ज्यांनी अग्रणी भूमिका निभावली ते नामदेवजी ढसाळ साहेब यांचा स्मृती दिवस आहे आणि म्हणून या निमित्ताने त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. नामदेव ढसाळ हे फार मोठे जागतिक कीर्तीचे कवी होते. मी काही कवी नाही, परंतु अरुणजी वाघसाहेब सतीश जितेवर हे म्हणाले की तुम्ही कार्यक्रमात सहभाग घेता तर एखादी कवितेचं वाचन करा, आणि म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ह्या गोलपीठामधल्या नामदेवजी ढसाळ साहेबांची ही कविता आहे. पुस्तिका छोटी आहे पण त्याच्यामध्ये 6 पेजेस आहेत, त्याची 6 पानं आहेत. या ठिकाणी बरेचसे कवी आलेले आहेत आणि त्यामुळे सुरुवातीला सांगितलं की मी कवी नाही, पण एक कृतज्ञता, त्यांच्याविषयी कृतज्ञता, या निमित्ताने त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची संधी म्हणून मी या ठिकाणी ही कविता सादर करतोय. शेवटचा वाट. तसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य, तसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य, जो राखतो निगा निवडून सकट सगळ्यांची, मी पाकळ्यांवर सांडलेले गव जो वापरतो निरंतर पिढीच्या अहितासाठी. ज्याला कळतो जनावरनी माणूस यातला फरक, ज्याला कळतो जनावरनी माणूस यातला फरक, जो उठतो दिवस रात्रीच्या त्याच पणाला, जो उठतो दिवस रात्रीच्या त्याच पणाला, जो मारतो छलांग सर्वावर, ज्याला जन्ममृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामे, ज्याला जन्ममृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामे, ज्याची चोच बनते पितळेने टोचते लूट वर्षावर, जो वाहतो जय जयकारच्या नद्यातून बारमाही, जो वाहतो जय जयकारच्या नद्यातून बारमाही, ने हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून, हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून, जो नाकारतो रयतेची चाकरी नि एसकरपणाची भाकरी, जो नाकारतो रयतेची चाकरी नि एसकरपणाची भाकरी, जो आणतो जनशक्तीच्या किमेला गाज, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो पाय पुसण्यावर बसत नाही, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो रुळांबरोबर वाढत जातो, जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडेच जातो, असा तू एकूणता एक आमच्या रथाचा सारथी, जो दिग्विजयी तंगडीतून आमच्यात उतरतो, नि शेतातून गर्दीतून नि मोर्चातून नि लढ्यातून आमच्या बरोबर असतो, नि आम्हाला शोषणातून सोडवतो, तो तोच तू आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे शतश ऋणी आहे. थँक्यू. धन्यवाद सावंत साहेब. असाच कार्यक्रम हा पुढे सरकत राहणार आहे. बरेच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ढसाळ दादांचे सहकारी, ढसाळ दादांचं ज्यांना जास्त सानिध्य लाभलं, अनेक आंदोलनामधून ज्यांनी सहभाग घेतला, असे त्यांचे सहकारी अरविंद मोरे हे देखील या कार्यक्रमाला खरं तर ते आयोजकच आहेत, कार्यक्रमाचे संयोजक आहेत.